वनिता मॅडम, तुम्ही आता मागच्या म्हणजे आता जुलै महिन्यापासून आपला क्लास पुन्हा सुरू झालाय. तर तुम्ही ऑनलाईन क्लास आता मागच्या 1-1.5 महिन्यापासून मुलांना कनेक्ट करून देताय का रेग्युलर? कसं आहे हो काही? रेग्युलर. हो रेग्युलर करतोय मॅम. फक्त अच्छा. मागच्या 1 वीक आमचं थोडं मिसिंग झालं. आमची स्कूल ट्रान्सफर झाली ना इकडे नवापूरला. अच्छा. तर ओके. तेवढा 1 ते 2 वीक आमचे मिसिंग झाले. बाकी आम्ही भरपूर ऑनलाईन क्लास केले. ओके, ग्रेट. ठीक आहे. हा, एक सेकंड. आता पहिले मला तुमचं नाव सांगा मॅडम पूर्ण. वनिता माधवराव पाटील. ओके. आणि शाळेचं नाव आहे गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूल. हा, गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल नवापूर. ओके मॅडम, नवापूर मध्ये आणखी पण इंग्लिश मीडियम शाळा आहेत का? तुम्हाला काही कल्पना? नाही मॅम, ही एकच आहे. एकच आहे. ओके. एक नंदुरबारला आहे, एक नवापूरला आहे. अच्छा, ओके, ठीक है मैम। ये एक ही इंग्लिश मीडियम स्कूल है नवापुर में, उन्होंने कहा। दुसरा नंदुरबार में। हे तुमचं तलोड्यामध्ये येतं का मॅडम ही शाळा? नाही नाही, नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्हा ना? हाँ, हो. ओके। अच्छा मॅडम, तुमच्या शाळेमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी सेपरेट टीचर्स आहेत की कोणत्या सब्जेक्टसाठी मिसिंग आहेत? हो आहेत ना. फक्त सध्या आता ते शिक्षक कमी झालेत ना, मग थोडा प्रॉब्लेम आहे. काही शिक्षक कमी आहेत. म्हणजे कमी आहेत म्हणजे नाही कळालं मला. म्हणजे कोणते नाही, हिस्ट्री अँड जिओग्राफी. अच्छा, तेच मी विचारलं की सगळ्या विषयांसाठी शिक्षक आहेत की कोणत्या विषयांसाठी शिक्षक नाहीयेत असं आहे? हा, हिस्ट्री अँड जिओग्राफी हिस्ट्री जिओग्राफीसाठी. ओके. आणि इंग्लिश. आणि हे कोणत्या इयत्तांसाठी नाहीयेत शिक्षक? 8 and 9 and अच्छा, 10 10वी also. साठी आहे? 10वी साठी इंग्लिश आहे. फक्त 8 आणि 9th ला इंग्लिश नाहीये. अच्छा, एक मिनिट. 8th आणि 9th ला हिस्ट्री, जिओग्राफी, इंग्लिश तीनही सब्जेक्टचे टीचर नाहीत, बरोबर? हो हो. ओके. आणि वनिता मैम से पूछना कि हमारे, हाँ ओके, ओवर टू यू। हाँ बोलिए ना मैम, बोलिए। मैं जानना चाहती हूँ कि इंग्लिश की टीचर्स नहीं है तो जो 10th के बच्चे हैं, हमारे जो चैप्टर्स हम पढ़ा रहे हैं इंग्लिश मीडियम में, करीब ऑलमोस्ट 3 वीक से इंग्लिश इनके स्कूल लाइव क्लास में नहीं आ पा रहे, तो क्या वो इंग्लिश के चैप्टर्स 8, 9, 10th के अगर बच्चों को दिखाना हुआ, बिकॉज इनका लैंग्वेज 1 है, तो इन्होंने दिखाने की कोशिश की या नहीं की, तो क्या इनको चाहिए कि हमारी तरफ से कोई टीचर्स को बता दे कि चैप्टर वाइज हम लोग रिकॉर्डेड क्लासेस दे देंगे, वर्कशीट्स दे देंगे हम जानना चाहते हैं कि उससे बच्चों को फायदा होगा क्या, अगर टीचर नहीं है इनके पास तो। ओके मैम, स्टैंडर्ड 10 को तो हमारे प्रिंसिपल सर हैं, वो लेते हैं इंग्लिश का। पर 8 और 9 को जो आपके ऑनलाइन क्लासेस होते हैं ना, तो उस पे वो उन्होंने स्टडी किया हुआ है ऑलरेडी। जितना आपने नहीं पढ़ा है ना क्लास में, तो वो पढ़ चुके हैं। नहीं, तो अभी 3 वीक से आपकी क्लासेस ऑनलाइन में आप लोग नहीं आ पा रहे हैं। मेरा सवाल ये है कि जो 3 वीक से जो पढ़ाई हुई, क्या आप, क्योंकि ये फर्स्ट लैंग्वेज है इंग्लिश का, तो Yes क्या, ma'am, yes, we need the workshop the 3 weeks. no, so have your students, they watched the recorded classes? Yes also. But रेकॉर्डिंग हमारे जो, दाखवल्यात तुम्ही मुलांना जे युट्यूब चे नाही, आता रेकॉर्डिंग? या 3 वीक्सचं जे आमचं मिसिंग झालंय ना, तर ते आम्हाला रेकॉर्डिंग मिळालं तर आम्ही दाखवू मुलांना. अच्छा, अभी तक नहीं दिखाया मैम इन्होंने। एक्चुअली इनका अच्छा। स्कूल ट्रांसफर हुआ है, स्कूल का बिल्डिंग
का ट्रांसफर हुआ है ओ अच्छा की अच्छा वजह से। अच्छा। मैम मुझे बताइए, क्लासेस से जो 9th के बच्चों की इंग्लिश क्लासेस से आपने देखा है क्लासेस, लाइव क्लासेस? हाँ यस मैम, देखे हैं ना। बच्चों को समझ में आता है क्या? हाँ समझते ना। ओके ओके। साइंस और मैथ्स के टीचर्स आपके पास स्कूल में हैं इंग्लिश मीडियम में? हाँ मैम, 8 मैं 9 साइंस ही पढ़ाती हूँ। आप तीनों सब्जेक्ट पढ़ाते हैं, फिजिक्स केमिस्ट्री हाँ बायो? साइंस, साइंस ओनली साइंस। और मैथ हाँ की जो टीचर है वो डेपुटेशन पे हमारे यहाँ पे है, यानी कि एक स्कूल में वो 3 दिन और हमारे स्कूल में 3 दिन ऐसे पढ़ाने आते हैं। अच्छा, तो हमारे जो मैथ्स के टीचर हैं, आ, वो जैसे उनकी क्लासेस आपके बच्चों ने अटेंड किया है? यस किया है। तो हमारी क्लासेस तो डेली उससे जो जो सब्जेक्ट थोड़ा डिफिकल्ट है या टॉपिक डिफिकल्ट है, आप हमारे नियति मैम को बता दीजिएगा, और वो टॉपिक में नियति मैम फीडबैक लेकर के हमारे टीचर्स को बोलेंगे कि वो टॉपिक पढ़ा दे। और जो वर्कशीट्स है, क्योंकि हम आपको ऑफलाइन और ऑनलाइन दोनों तरह का सपोर्ट मिल जाएगा बच्चों को। नियति, चलेगा यू मैम। कैन कैरी ऑन। हाँ नियति, ओके। नियति, हाँ मैम। या हाँ मैम। ओवर टू यू। हाँ, एक मिनट मैम। सॉरी। सो मॅडम तुम्ही म्हणालात की यू कांट सी यू नियति। हा मॅम, एक मिनिट. हाँ मॅडम 8वी आणि 9वी साठी हिस्ट्री, जिओग्राफी आणि इंग्लिश हे 3 विषयाचे शिक्षक नाहीत. 10वी साठी फक्त इंग्लिशचे शिक्षक नाही आहेत, बरोबर? इंग्लिश, हिस्ट्री, ज्योग्राफी. 10वी साठी सुद्धा? हो. ओके. हेलो मैम। हा मॅडम बोला. तो 8 को ज्योग्राफी है। अच्छा, 8वी साठी जिओग्राफी आहे. हाँ हिस्ट्री और इंग्लिश। अच्छा, हम्म। ओके, एक मिनिट. ओके. सो मॅडम आता टीचर्स एकंदरीत टीचर्सचा शॉर्टेज आहे शाळेमध्ये. तर हम्म. विषय शिकवताना तर प्रॉब्लेम्स येतच असतील. अजून असे काही चॅलेंजेस आहेत जे तुम्हाला येतात टीचर्सच्या शॉर्टेजमुळे शाळेत? हो मॅम, सिलेबस कंप्लीट करायला थोडस मग काही वर्ग हे असतात, वेकेंट असतात ना, ओके. थोडस आम्हाला प्रॉब्लेम होतो आणि ऍडजस्ट मग असं करायला. होतं का की तुमच्याकडे जास्त म्हणजे काय म्हणतो आपण हा एका लोड शिक्षकाला? जास्त. हो हा. हो. ओके. आमच्याकडे जास्त लोड आहे. आता सध्या माझ्याकडे 3 वर्ग आहे. बापरे. 3 ते 4 वर्ग आहे. ते 3 वर्ग हँडल करावे लागतात. ठीक आहे. मॅडम 8वी, 9वी, 10वी मध्ये किती मुलं आहेत सध्या प्रत्येक वर्गात? 8वी मध्ये 45 आहेत. ओके. 9th मध्ये 47 आहे आणि 10th मध्ये 41 आहे. ओके. सो मॅडम आतापर्यंत जेवढं तुम्ही क्लासेस आमचे अटेंड केलेले आहेत, तुम्हाला कितपत यूज झालाय मुलांना ह्याचा? काही सांगू शकाल तुम्ही?
यूज झालाय मॅम, म्हणजे काही ज्या डिफिकल्टीज असतात सायन्सच्या, हा हा. तर त्या डिफिकल्टी तिथे सॉल्व्ह झालेल्या आहेत. काही ओके. लाईव्ह सेशन मध्ये जे प्रॅक्टिकली आपल्याला मुलांना नॉलेज देता येत नाही, ते जर लाईव्ह दिलं तर चांगलंच होतं. म्हणजे काही डेमॉन्स्ट्रेशन्स असतात, फिगर्स असतात, डायग्राम्स असतात, राईट. त्याच्याने ते व्यवस्थित लर्न करू शकतात. ओके. सो सायन्स मध्ये मेजरली हेल्प झाली आहे तुम्हाला? हो, म्हणजे मी सायन्सला लेक्चरला राहते ना, मग त्याच्यामुळे मला ओके. त्याचा जास्त एक्सपिरियन्स. ओके. इतर विषयांचं कसं करू शकतो? तिथे मुलं आहेत का, तुम्ही जी 4-5 मुलं हो, ज्यांच्याशी आहे बोलायचे, आहे ना, तुम्ही आहे त्यांना आहे. विचारू शकता की कोणत्या विषयांमध्ये जास्त हेल्प होताना दिसलीये? ओके, कुठल्या विषयात तुम्हाला खूप हेल्प वाटते? ऑनलाईन क्लासमुळे कोणत्या विषयांमध्ये ऑनलाईन क्लासमुळे कोणत्या विषयामध्ये तुम्हाला हेल्प होते किंवा आवडतं आहे? मराठी आणि इंग्लिश. ओके. मराठी आणि इंग्लिश मध्ये. मराठी आता सध्या शिकवलं नाही जाते, पण मला जेवढं माहिती आहे ऑनलाईन क्लासमध्ये. इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स आहे. हा, इंग्लिश बोलले ते. हा, ठीक आहे. ओके. मॅडम, आता तुम्ही जेव्हा सायन्सच्या क्लासला तुम्ही राहता, तर त्यावेळेला म्हणजे तुम्ही मुलांकडे बघून तुम्हाला अंदाज येत असेल ना, की कितपत मुलं इंटरेस्ट घेतात, किती टक्के मुलं इंटरेस्टने ऐकतात क्लास. तर तुमच्या अंदाजाने कितपत मुलं दिसली तुम्हाला, म्हणजे जे क्लासमध्ये लक्ष देऊन ऐकतात असं? मॅम 80% स्टुडंट कॉन्सन्ट्रेट असतात. 80%? 20% थोडस, 20% मुलं थोडे टाइमपास पण करतात. ओके, ठीक आहे. ओके. मॅडम, आम्ही कदाचित क्लास आहे ना, म्हणजे मॉर्निंगचे क्लासेस बंद करून संध्याकाळी पण करण्याचं प्लॅन आहे. बिकॉज कसं होतं, दिवसा 8वी 9वी 10वी म्हणजे 3 तास तुमचे पण तिकडे डिवाइड होत असतील. हो, मग आपण असं करू शकतो का, की हे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये हे विचारून सगळ्यांचं मत घेतोय, की आता कसं आहे, की प्रत्येक आपले जे क्लासेस होतात ना, तसं तुम्हाला सकाळी क्लासेस चालवतो आम्ही, तसंच आम्ही संध्याकाळी पण चालवतो आणि हे सगळे रेकॉर्ड होत असतात. तर आम्ही जे क्लासेसची रेकॉर्डिंग आहे ती जर का आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केली, आणि जेव्हा मुलं संध्याकाळी हॉस्टेलमध्ये आहेत त्यावेळेला त्यांना आपण ती रेकॉर्डिंग हॉस्टेलमध्येच त्यांना दाखवण्याची जर सोय केली, लॅपटॉप वरती किंवा प्रोजेक्टर कसंही, त्यांना हॉस्टेलमधून बाहेर नको निघायला. फक्त इथे एक मायनस पॉइंट हा राहील, की तिथे लाईव्ह इंटरॅक्शन नसेल, ती एक रेकॉर्डिंग असेल. बट असं झालं तर हे तुम्हाला कितपत युजफुल आहे, किंवा तुम्ही कितपत ह्याला सहमत आहात असं केलं तर? Can you also ask them to subscribe our channel? Because we are not going to share the link, YouTube recorded links in the WhatsApp groups. They have to subscribe and get all the recordings details. So details of that will be shared by Krishna. Okay. Details of that, the entire thing, how it will process and all, will be shared by Sulakshana. But you just tell them that for subject wise, topic wise, class wise, everything they will find on our link, on our YouTube channel. For that, ask them to subscribe. Tell them that all the teachers teaching secondary and senior secondary, please subscribe our YouTube channel. They can also get the recorded classes for class 11 if they do that. So in one of the information, just pass on the information and ask them to do it right now when you are talking to them. Okay? Okay. Thank you. ओके, ठीक आहे, ठीक आहे. सो मॅडम, तुम्ही आता ऐकलं असेल त्या काय म्हणाल्या, की जो युट्यूबचा चॅनल आहे ना, तो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आय वुड रिक्वेस्ट की तुम्ही आत्ताच करून घ्या, कारण नंतर ते राहून जाईल तुमच्याकडून. बिकॉज इथून पुढे जे पण रेकॉर्डिंग, असं पण आमच्या रेकॉर्डिंग नेहमी चॅनलवर येतात, बट आधी आम्ही काय करायचो, सगळे लिंक्स, प्रत्येक क्लासची लिंक क्लासमध्ये, म्हणजे सॉरी क्लास नाही, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकायचो आम्ही.
बट आय थिंक मला असं वाटतंय की कदाचित ते खूपच गोंधळ होत असेल व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, खूप जास्त लिंक्स होत असतील, कदाचित त्या कारणाने त्यांनी असं ठरवलंय की आता नाही टाकायचं लिंक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्हाला लिंक, तुम्हाला नोटिफिकेशन पण येत राहील. तर तुम्हाला चॅनलचं नाव मी तुम्हाला दाखवते, एक सेकंड. मला आता जर शक्य असेल माझ्याशी बोलताना तर आत्ताच करून घ्या, त्यांनी म्हणजे त्यांचंच तसं म्हणणं आहे. हो चालेल. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. सॉरी. हे बघा मॅडम, हा चॅनल आहे, ठीक आहे. ह्या नावाने ना ऍक्च्युली तुम्हाला आणखी एक चॅनल दिसेल, तर तो नका करू. हा जो आहे ना, हा ओरिजिनल चॅनल आहे आपला, ज्याच्यावरती आता तुम्हाला साधारण 600 सबस्क्रायबर दिसतात, तो वाला चॅनल. ओके. तुम्ही केलंच सबस्क्राईब की मला सांगा, मग मी पुढचं विचारते तुम्हाला. हो चालेल. केलं मॅम. ओके मॅम, ठीक आहे, थँक्यू. सो लास्टचे 2-3 क्वेश्चन्स आहेत. मॅडम, आता तुम्ही 8वी, 9वी, 10वी तीनही वर्गांना शिकवता, बरोबर? हो. ओके. तर तुम्हाला आता कारण की तुम्ही एवढ्या वर्षांपासून त्या मुलांना ओळखताय, तर तुम्हाला हे माहित असेल की त्या वर्गांमध्ये असे कोण मुलं आहेत की ज्यांना, विशेष करून जर ते डे स्कॉलर असतील तर, की अशा मुलांना ह्या ऑनलाईन क्लासची खरंच गरज आहे. तर अशा मुलांची मला नावं किंवा डिटेल्स तुम्ही मला सेंड करू शकता का? मॅम तसं नाही, इथे सर्व मुलं हॉस्टेलरच आहेत, त्याच्यामुळे जे क्लास होतात अशी लिस्ट नाहीये की जे घरी राहतात आणि त्यांना आपण ही देऊ शकतो लिस्ट मध्ये नाव असं. ओके. सो बेसिकली मग इथंच सगळे असतात.
हम्म. पण बोला बोला. आहेत काही एक दोन मुलं आहेत ज्यांची मी तुम्हाला लिस्ट देऊ शकते. अच्छा, ठीक आहे. हम्म. आत्ता सांगू शकता का की तुम्ही नंतर सांगाल? आता लगेच सांगू शकतो का आपण? कोण भरून येतं? हा, बोला बोला. संकेत हा, एक मिनिट घरून मी येत. नोट करते. खरंच डे स्कॉलर आहेत ते. काय काय? एक मिनिट मॅम, मी मुलांना विचारून घेते. हा. तुमच्या क्लासमध्ये कोण आहे? प्रिन्स, आयुष आणि मुलींमध्ये. मॅम लिस्ट नंतर सेंड केली तर चालेल का? थोडं कन्फ्युजन आहे. हो हो, चालेल मॅडम. हा चालेल. मला माझा नंबर घेऊन ठेवाल का मग तुम्ही? कारण की हो माझ्याकडे हो, सध्या चालेल. नाहीये. तुमचा नंबर देऊन ठेवा मला. हा, मी त्यांची लिस्ट आणि मोबाईल नंबर तुम्हाला सेंड करते. म्हणजे ठीक मग आहे. जर तुम्हाला त्यांना ऑनलाईन काही टाकायचं असेल तर मोबाईल पण असेल. ठीक आहे. मी माझा नंबर पाठवलाय बघा मॅडम. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा कॉपी करून घ्या, कारण मीटिंग झाल्यानंतर हे निघून जाईल ना मेसेज चॅटबॉक्स मधून. सो चॅटबॉक्स मधून एक कॉपी करून घ्या तर, किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा व्हॉट्सअप नंबरच आहे माझा. ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट लिस्ट पाठवली तरी चालेल. हॅलो मॅडम. एक मिनिट मॅम, हा हा, थोडं ओके. स्क्रीनवरती चॅटबॉक्स वगैरे दिसत नाहीये, तर तुम्ही डायरेक्ट सांगू तिथे शकता बघा का? तीन चिन्ह आहेत बघा. 3 डॉट हा दिसत 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 तुम्हाला. हा, तिथे क्लिक हा करून हा, तिथे तुम्हाला, है ना? हा, इन कॉल तिथे मेसेज. येस, इन कॉल मेसेज, बरोबर. ओके ओके. माझं नाव पण दिलंय तिथं. हा चालेल. हो हो, घेतलं. ओके. ओके. सो आता काय विचारायचं राहिलं होतं तुम्हाला, एक मिनिट. ओके. सो मॅडम, तुम्ही जेव्हा क्लास दाखवता मुलांना, ऑनलाईन क्लास, तेव्हा सगळे मुलं उपस्थित राहतात ना? म्हणजे असं होत नाही ना की काही मुलं आली नाहीत किंवा काही मुलांनी मिस केला क्लास, असं काय होतं का? जनरली मॅडम 3:30 पर्यंत जेव्हा क्लास चालतात ना, तर सर्व मुलं हा असतात. पण जेव्हा लास्ट असतो ना क्लास 4 वाजता, 3:30 4 वाजताचा, हा हा हा. त्यावेळेस मुलं काही स्पोर्टला जातात खेळायला, म्हणजे स्पोर्टची अच्छा प्रॅक्टिस करण्यासाठी. मग त्यावेळेस ना खूप मुलं कमी असतात. अच्छा. हम्म. ओके, एक मिनिट मी नोट करते. ओके. मॅडम, आता आम्ही आतापर्यंत जे पण क्लासेस चालवलेत ह्याच्यामध्ये काही सुधारणा किंवा काही असं सजेस्ट करू शकता की ज्याच्याने तुम्हाला आणखीन हेल्पफुल होऊ शकेल आमच्याकडून? मॅम, तुम्ही एक प्रश्न आधी आता मला विचारला होता की हॉस्टेल टाइम मध्ये तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग दाखवू शकतात का, असं विचारत होते ना? बरोबर. हा, तर त्याचं यस आहे. कारण हॉस्टेल टाइम मध्ये जर तुम्ही त्यांना दाखवलं तर हा आमचा हा जो स्कूल टाइम आहे तो हा, आम्हाला इतर ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी किंवा आमचे स्वतःचे लेक्चर करेक्ट. घेण्यासाठी मिळेल आम्हाला. बरोबर आहे. असं. कारण या क्लासेसमुळे मग कसं पूर्ण 1-1.5 तास चालला जातो. आणि कधी कधी काय होतं की 8वीला पण सायन्सचं लेक्चर असतं, 9वीला पण सायन्स असतं आणि 10वीला पण सायन्स, म्हणजे हा बायो वगैरे असतं. तर मग प्रत्येक वेळेस मलाच जावं लागतं. मग पूर्ण मी त्या दिवस हा. पूर्ण ऑनलाईन क्लासमध्येच बिझी असते. मग माझं टीचिंगच अरे होत वा. नाही त्या दिवशी. हो. हम्म.
असं ओके, होतं. मी हे नोट करते. हे खूप महत्वाचं आहे मॅम. हे बरं झालं तुम्ही बोललात. ऍक्च्युली ह्यासाठीच मी हे सगळं जे क्वेश्चन्स विचारते किंवा ही मीटिंगच त्यासाठी आहे की तुम्हाला कुठे कुठे अडथळे, चॅलेंजेस येत आहेत. हा तेच बिकॉज ना. हा उपक्रम तुम्हाला मदत करण्यासाठी बनवला गेलेला आहे, पण ह्याचं काय म्हणतो इम्प्लिमेंटेशन जे आहे हो ते जर चुकीच्या पद्धतीने होत असेल तर ते मदत करण्याच्या ऐवजी अजूनच त्रास देत आहे तुम्हाला, असं हो होऊन जाईल. बरोबर. तर अर्थातच ठीक आहे, मी हे नोट केलंय. हो ओके. आणि आता मॅडम तुम्ही तुमच्यासोबत जी मुलं आहेत जी आता इंटरॅक्ट करणार आहेत, त्यांची मला नावं सांगू शकता का? हो सांगू शकते ना. 8 क्लास मधून रुचिका नेम्या गावित. रुचिता. 9th मध्ये रुचिका हा नेम्या गावित. ओके. आणि अजून? 9th मध्ये दर्शन हा संजय गावित. ओके. ठीक 8 आहे. मध्ये बॉईज मध्ये आरुष अतुल वसावे. ओके. आणि 8 मध्ये गर्ल्स हा प्रियांशी निलेश मावची. आडनाव काय म्हणालात? मावची. स्पेलिंग सांगू शकता? MAVCHI. अच्छा, ठीक आहे. आणि 10वी मधून? 10th मधून निलिमा सुका गावित. आणि 10th मध्ये बॉईज नैतिक मधुकर गावित. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम. तुम्ही खूप व्यवस्थित सगळे डिटेल्स सांगितलेत. ओके, आता मी मुलांशी एक एक करून बोलते. तुम्ही 1 बाय 1 मुलांना मोबाईल समोर बोलवलं तरी चालेल. आणि शक्य असेल तर प्लीज कॅमेरा ऑन करा, म्हणजे मला मुलांशी इंटरॅक्ट करायला थोडं चांगलं जाईल. ओके. अगोदर कोणाकडे देताय तुम्ही मोबाईल? एक एक करून बोलवा तुमच्याजवळ, किंवा त्यांच्याकडे मोबाईल दिला तरी चालेल. हॅलो बेटा, तुझं नाव काय आहे? रुचिका की रुचिता? रुचिका. ओके. रुचिका, आडनाव गावित, बरोबर? बरोबर, आडनाव गावित आहे ना तुझं? ओके. आणि तू 9वीला आहेस, राईट? ओके. एक मिनिट हा. तुझ्या शाळेचं नावच विसरली मी. शाळेचं नाव सांग मला एकदा परत. नवापूर. येस, आठवलं. हा. नवापूर. ओके. अच्छा बेटा, तू आता हा ऑनलाईन क्लास तुम्हाला कधीपासून दाखवतात? तू मागच्या वर्षी पण 8वीला असताना पण तू अटेंड केलेलास? केला होतास. ओके. ओके. एक सेकंड थांब, मी चुकीचा फॉर्म उघडलाय. बेटा, तू किती वर्षांची आहेस? मी 13. 13 वर्षांची. ओके. आणि तू हॉस्टेलमध्येच राहतेस? हो. कधीपासून आहेस तू हॉस्टेलमध्ये? मी फर्स्ट पासूनच आहे.
अच्छा, मग तुला घराची आठवण जास्त येते की नाही येते आता? जास्त नाही येत आता पण येते. येते. ओके. अच्छा, तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? आम्ही मी, माझा भाऊ, माझी मम्मी आणि माझे पप्पा. अच्छा, एकच भाऊ आहे तुला? हो, छोटा आहे. अच्छा, कितवीला आहे भाऊ तुझा? 4th ला. अच्छा, बहीण नाहीये तुला एक पण? नाही. ओके. आणि आई वडील काय काम करतात? माझे पप्पा उपसरपंच आहे गावाचे आणि कशाचं तरी ऑफिस असतो मला नाही माहित पण त्याचे हेड पण आहे माझे पप्पा. ओके. ओके, ठीक आहे. अच्छा बेटा, तुझ्या घरी मोबाईल किती आहेत? मोबाईल मम्मीकडे पण आहे, पप्पाकडे पण आहे, अजून एक एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा पण आहे हा. आणि एक आयपॅड आहे आणि एक टॅब आहे. ओके, ठीक आहे. ओके. आणि म्हणजे ते मोबाईल मम्मीकडे एक असतो, पप्पांकडे एक असतो, म्हणजे असं असं नाही ना की फक्त पप्पांकडेच राहतात? ठीक आहे. अच्छा बेटा, तू आता जेवढे पण क्लासेस आतापर्यंत अटेंड केलेस ऑनलाईन क्लास, तर तुला कसं वाटलं एकंदरीत? खूप चांगलं वाटलं, ठीक ठीक वाटलं, की एवढं काही खास नाही? नाही, चांगलं वाटलं कारण की आम्हाला म्हणजे जे शिकायला नाही भेटत ना ते पण म्हणजे तुम्ही शिकवून देता असं ऑनलाईन क्लासमध्ये. ओके, ठीक आहे. अच्छा, तू असं जसं आपण ऑनलाईन क्लासमध्ये इंटरॅक्शन करतो किंवा आता आपण बोलतोय, अशा पद्धतीने तू ऑनलाईन इंटरॅक्शन ह्या आधी केलेलेस कधी? कुठे मॅम? म्हणजे क्लासला का? नाही, क्लास असं नाही, कधी पण असं डिजिटल इंटरॅक्शन, कोणताही व्हिडिओ कॉल म्हण किंवा एखादा गुगल मीट मध्ये म्हण. आजकाल व्हॉट्सअप वरती पण आपण व्हिडिओ कॉल्स करतो. हो. हा, तसं केलं असशील ना तू इंटरॅक्शन व्हिडिओ कॉल वरती कधीतरी? केलंयस ना? ओके. अच्छा. मला सांग, हा जो ऑनलाईन क्लास आता जसा चालू आहे, हा असाच पुढे कंटिन्यू राहिला तर तुला चालेल का? तुला आवडेल का करायला? हो. ओके. तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा मॅथ्स. अच्छा, फक्त मॅथ्स आवडतो, अजून नाही आवडत? मॅथ आणि हिस्ट्री. अच्छा, ओके. ओके. अच्छा, मला सांग बेटा, तू आता जेवढं पण अटेंड केलंयस ऑनलाईन क्लास, ह्याच्यातून तुला कोणत्या अशा विषयामध्ये वाटलंय की हे समजत नाहीये थोडं शिकवलेलं, असं वाटलंय कधी? कोणत्या सब्जेक्ट मध्ये? किंवा थोडंसं अवघड वाटतंय शिकवलेलं असं? नाही, अच्छा, तुला समजतंय सगळं शिकवलेलं? आपण फुल कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट केलं तर? करतो ना मग हा. होऊन जातं. ओके, व्हेरी गुड. खूप हुशार आहेस तू. आणि काय डाउट्स असतात ना ते आम्ही विचारून घेतात. अरे वा, व्हेरी गुड. ओके. आणि मग आता ह्या वर्षी तुम्हाला मला वाटतंय सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश शिकवलं जातंय, राईट? अजून कोणता विषय शिकवतात? अजून मराठी आणि हिंदी. ह्या वर्षी शिकवतात मराठी आणि हिंदी पण? नाही, ऑनलाईन क्लासला का? हा, ऑनलाईन क्लासला नाही. नाही ना? हा, मग आता ह्या तिन्ही सब्जेक्ट मधून तुला कोणत्या सब्जेक्ट मध्ये फायदा होतोय? तीनही सब्जेक्ट मध्ये तुला हेल्प होते या ऑनलाईन क्लासमुळे, की कोणत्या एका स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये जरा जास्त फायदा होतोय ऑनलाईन क्लासचा, असं काय आहे? जास्त म्हणजे सर्वांमध्येच फायदा होतो पण जास्त मॅथ मध्ये होतो. ओके. त्याचं मराठी आणि इंग्लिशचं दोघांचं ट्रान्सलेशन भेटतं मग चांगलं. ओके, येस, बरोबर. ओके, थांबा, मी हे सगळं नोट करतेय.
ठीक आहे. अच्छा, लास्ट क्वेश्चन आहे. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? कार्डिओलॉजिस्ट अँड रेडिओलॉजिस्ट. कार्डिओलॉजिस्ट अँड रेडिओलॉजिस्ट बोथ? येस. वा. अच्छा, काय कारण आहे का ह्याच्या मागे? तसं तर नाही, पण मला ना म्हणजे सायन्स मध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हणून. ओके, बरं, ठीक आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून रुचिका. मला पण. ओके, थँक्यू. आता तू नेक्स्ट स्टुडंट आहे ना, त्याला दे फोन. हॅलो बेटा, तुझं नाव सांग. दर्शन संजय गावित. बेटा परत एकदा बोल, आवाज नाही आला मला. दर्शन संजय गावित. दर्शन, ओके. एक सेकंड ना. अच्छा, दर्शन, तू 9वीला आहेस बरोबर? हो. ओके, आणि तू किती वर्षांचा आहेस? मी 15. सॉरी, परत एकदा बोल. 15. 15, ओके, ठीक आहे. आणि तू सुद्धा हॉस्टेलमध्ये राहतोस बरोबर? ओ, अच्छा. दर्शन, तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? मी आहे, माझे पप्पा आहे, मम्मीनी, बहिणी, आजी आहे. अच्छा, आजी पण राहते, वाव. ओके, बहीण, तुला एक बहीण आहे बरोबर? हो. अच्छा, भाऊ नाही आहेत तुला? अच्छा, ठीक आहे. आणि तुझे वडील काय काम करतात बेटा? माझे वडील फार्मर आहे. ओ वाव, फार्मर. कशाची शेती आहे बेटा तुमची? आमची कुस्ती आहे. हा, ओके, ऊसाची शेती आहे मेजरली. तू मग जेव्हा घरी जातोस सुट्टीला तेव्हा तुला आवडतं शेतात जायला? हो. अच्छा. ओके. ओके, सो बेटा मला सांग, तुझ्या घरी मोबाईल्स किती आहेत? मोबाईल फोन किती आहेत? मोबाईल 2 आहे, ते पप्पांचे आहे. दोन्ही पण पप्पांकडे असतात? हो, पण एक मी वापरतो. एक तू वापरतोस? हो. अच्छा, तुझ्याकडे हॉस्टेलमध्ये आहे मोबाईल? नाही, घरी घरीच असतात? असतो. हो. अच्छा, ठीक आहे. ओके, सो अच्छा, मला सांग बेटा, तू आता हे ऑनलाईन क्लास मागच्या काही दिवसापासून तू अटेंड केले असशील ना? तुम्हाला टीचर्स कनेक्ट करून देतात शाळेतले. तर तुला कसं वाटतंय? हे काही चांगलं वाटतंय तुला अटेंड करायला, की बोरिंग आहे? कसं वाटतंय? चांगलं वाटलं का बरं, की आम्हाला सर नाही, मग सर न शिकवतात ते ऑनलाईन क्लासमध्ये शिकवून घेतात. अच्छा, ओके. सो तुला असं आवडेल की हा क्लास असा कंटिन्यू राहायला पुढे तर? हो. ओके. आणि ओके, सो मला सांग बेटा, आता जेवढे पण विषय तुम्हाला आता सध्या हिंदी नाही, सॉरी, मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश शिकवलं जातात सध्या बरोबर? तर तुला हे तिन्ही पण विषय व्यवस्थित समजतात की कोणत्या विषयामध्ये तुम्हाला तुला समजत नाही असं काही होतंय? तिन्ही विषयामध्ये ते बरोबर समजतं का बरं, की इंग्लिश मध्ये पण मराठी आणि हिंदी मध्ये ट्रान्सलेट करून सांगतात. बेटा थोडंसं मोठ्याने बोल, तुझा आवाज मला ना स्पष्ट येत नाहीये. सायन्स, मॅथ आणि इंग्लिश मध्ये सुद्धा मराठी आणि हिंदी मध्ये कन्व्हर्सेशन करून शिकवतात, म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीने समजतं. ओ वाव, म्हणजे मराठी हिंदी मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करून भाषांतर करून शिकवतात, त्यामुळे तुला व्यवस्थित समजतंय. अच्छा, ओके. ओके, एक मिनिट हा, मी हे सगळं लिहिते.
ओके. बेटा तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय सायन्स आणि मॅथ. सायन्स आणि मॅथ्स. अरे वा. आणि तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? सायंटिस्ट. ओ वाव. सायंटिस्ट. ओके. अच्छा दर्शन, मला सांग बेटा, तू आता मी जसं तुझ्याशी ऑनलाईन बोलतेय ना, आपण तू मोबाईलवर आहेस, एका डिजिटल गॅजेटवरून माझ्याशी बोलतोस, असं ह्या आधी तू व्हिडिओ द्वारे असं तू कधी बोललायस ह्याच्या आधी कोणाशी? असं डिजिटल इंटरॅक्शन केलंयस तू? नाही केलंयस? व्हॉट्सअप वरती व्हिडिओ कॉल वगैरे नाही केलंयस कधी कोणाशी, घरी असतोस तेव्हा? नाही केले. ओ नो प्रॉब्लेम. ठीक. ओके. ठीक आहे दर्शन बेटा, थँक्यू सो मच. आता नेक्स्ट तुझ्या बाजूला कोण दुसरा विद्यार्थी आहे त्याला दे मोबाईल. हाय मॅडम. हॅलो बेटा. ओके. तुझं नाव काय आहे बेटा? आरुष. आरुष. ओके. आरुष कितवीला आहेस तू? 8वीला. 8वीला आहेस. आणि तुझं पूर्ण नाव सांग मला परत एकदा. आरुष अतुल वसावे. सॉरी, परत एकदा बोल बेटा. आरुष अतुल वसावे. ओके. 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 आरुष बेटा, तू किती वर्षांचा आहेस आता? 14. 14. ओके. आणि तू हॉस्टेलमध्ये राहतोस बरोबर? ओके. अच्छा आरुष, तुला भाऊ बहीण किती आहेत? मी आणि माझी बहीण आहे. अच्छा, बहीण आहे तुला. छोटी आहे बहीण की मोठी आहे तुझ्यापेक्षा? छोटी आहे. छोटी आहे. कितवीला आहे? 6वीला. 6वीला. ती पण तुझ्याच शाळेत आहे? नाही. नाही. अच्छा, बरं ठीक आहे. आणि तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? मी, माझी मम्मी, पप्पा, बहीण, आजी, आजोबा. अरे वा, आजी आजोबांसोबत राहतोस तू. आजी आजोबांची आठवण येते तुला? हो. हा. आजी आजोबांची आठवण जास्त येते की मम्मी पप्पांची जास्त येते? आजी आजोबांची. आजी आजोबांची. लाड करतात ना ते? हो. हा. ओके. अच्छा. बेटा तुझे पप्पा काय काम करतात? फार्मर आहे. फार्मर. ओके. आणि कशाची शेती आहे तुमची? ऊस आणि कापूसची. ओ वाव, ऊस आणि कापूस. मग तू जातोस तिकडे शेतामध्ये जेव्हा सुट्टीला घरी जातोस तेव्हा? हो. हा. मदत करतोस? हो. व्हेरी गुड. ओके. अच्छा बेटा, तुझ्या घरी मोबाईल किती आहेत? 3 आहे. 3 आहेत. अच्छा. आणि हे तिन्ही पण फोन कोणाकडे, पप्पांकडेच असतात सगळे फोन? नाही. अच्छा. एक मम्मींकडे, एक पप्पांकडे आणि एक माझ्याकडे. अच्छा. ओके. अच्छा. मग मम्मी पप्पांकडे जे फोन असतात ते मम्मी पप्पा जेव्हा शेतावर जातात ते घेऊन जात असतील ना सोबत त्यांच्या? हो. ठीक आहे. अच्छा बेटा, हे ऑनलाईन क्लास तू अटेंड केलेस आता मागच्या 1-2 महिन्यापासून चालू आहेत? केलेस? तुला कसं वाटतंय? मॅडम, मी प्रॅक्टिस करायला खेळायला निघतो ना, ते क्लास मी अटेंड केले आहे. कोणते बेटा, मला समजलं नाही, परत एकदा सांग. मॅचेस आहे ना आता व्हॉलीबॉलचे. हा. मग खेळायला निघतो तेव्हा नाही अटेंड केले. अच्छा, तेव्हा नाही केलंस. बाकी त्याच्या आधी केलेलंस ना तू अटेंड? हो. अच्छा, जेवढं पण अटेंड केलंस तुला कसं वाटलं? ठीक आहे. चांगलंय. समजतंय तुला शिकवलेलं? हो. ओके, व्हेरी गुड. आणि तुला असं हे पुढे चालू ठेवले हे क्लास तर चालेल तुला? आवडेल? हो चालेल. हो आवडेल.
अच्छा, तुला काय वाटतं ह्या ऑनलाईन क्लासमुळे तुला कोणत्या सब्जेक्ट मध्ये जास्त मदत होतीये? सायन्स आणि मॅथ. अच्छा, सायन्स मॅथ्स मध्ये मदत होतीये. हो. अच्छा, आणि कोणत्या विषयामध्ये तुला असं वाटतं की हे शिकवलेलं कळत नाहीये ऑनलाईन क्लास मधलं, असं होतंय? असं नाही होत. नाही आहे. हो. ओके, व्हेरी गुड. याचा अर्थ तू नीट लक्ष देऊन ऐकतोयस क्लास, है ना? हो. ओके. अच्छा बेटा, तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे? मॅथ आणि सायन्स. अरे वा, मॅथ्स आणि सायन्सच आवडतात तुला. आणि तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? डॉक्टर. डॉक्टर. हो. व्हेरी गुड. ओके. आणि तू आता मी जसं तुझ्याशी बोलतेय ऑनलाईन, हा म्हणजे आपण व्हिडिओ कॉलवर बोलतोय ना एक प्रकारे, असं तू ह्याच्या आधी कोणाशी बोललेलाच असं व्हिडिओ कॉलवर? नाही. नाही बोललास? बोललायस? नाही. अच्छा, नाही बोललायस. ठीक आहे. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच आरुष बेटा, खूप मस्त Thank you, छान ma'am. पैकी उत्तर दिलीस तू. हो. थँक्यू मॅम. थँक्यू, वेलकम. ओके, तुझ्या बाजूला आता दुसरा कोण विद्यार्थी आहे त्याच्याकडे दे. गुड आफ्टरनून मॅडम. हॅलो बेटा. गुड आफ्टरनून बेटा, तुझं नाव काय आहे? नैतिक मधुकर गावित. नैतिक. व्हेरी हो. नाईस, खूप छान नाव आहे तुझं. अच्छा नैतिक बेटा, तू 10वीला आहेस बरोबर? हो. ओके. अच्छा, तुला टेन्शन आलंय का 10वीचं आता? हा, 10वीचं टेन्शन आलंय का तुला? टेन्शन पण आहे पण एक्साइटमेंट पण आहे. हो, वाव, ग्रेट. गुड गुड. चांगल्या विद्यार्थ्याची साईन आहे ही. खूप छान. तू किती वर्षांचा आहेस बेटा? 16. 16. आणि तू पण हॉस्टेलला राहतोस बरोबर? हो. ओके. बेटा मला सांग, तू हे ऑनलाईन क्लास काही दिवसांपासून अटेंड करतोयस रेग्युलर? हो, आता स्कूल ट्रान्सफर झालं तेव्हा नाही नाही केलं, झालं. त्याच्या आधी पण हो, त्या रेग्युलर होतं. केलेलं. अच्छा, कसं वाटत होतं तुला? टीचर्स चांगलं एक्सप्लेन करतात, असं फ्रेंडली राहतात, चांगलं वाटतं. अच्छा, ओके. आणि तुला अभ्यासात ह्याची हेल्प होते असं वाटतंय? हो. आपल्या टीचर्स त्यांच्यामुळे काहीचे विषय आता इथे टीचरांच्या नसल्याने शिकवले नाही जात, मग ते कव्हर होऊन जातं त्यांच्या मदतीने. ग्रेट ग्रेट. ओके. ओके, एक मिनिट मी नोट करते. हो. बेटा, तू आता जेवढे पण क्लास आतापर्यंत बघितलेस ऑनलाईन, तर तुला कोणत्या विषयामध्ये डिफिकल्टी वाटली? डिफिकल्टी तसं नाही वाटलं, पण सर्व चांगले शिकवतात. तसं सर्वात जास्त इंटरेस्टिंग सायन्सचं वाटतं. हो, ओके. व्हेरी गुड. तुझा आवडता विषय कोणता आहे? आवडता विषय इंग्लिश आणि सायन्स. इंग्लिश आणि सायन्स. ओके. हो. ओके. आता थोडस मला तुझ्या फॅमिली बद्दल सांग. तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? मी आहे, माझे आई वडील आहे आणि आजी, आणि माझे 2 मोठ्या बहीण आहेत. अच्छा, तुला 2 मोठ्या बहिणी आहेत. मग हो. तू सगळ्यात छोटा आहेस? हो. अरे वा. भाऊ नाहीये तुला? नाही. अरे वा, मग तुझे खूप लाड होत असतील ना? हो. ओके. अच्छा, आई वडील काय काम करतात बेटा? शेतकरी आहे माझे वडील. व्हेरी नाईस. तुला आवडतं शेतात काम करायला? हो. हा. कशाची शेती आहे तुमची? ऊसची आहे, गहूची आणि मकाईची पण आहे. अरे वा, खूप छान. आणि ओके, एक सेकंड.
ओके. सो बेटा तुझ्या घरी मोबाईल फोन्स किती आहेत? 2 आहे. 2 आहेत. आणि मग एक वडिलांकडे असतो, एक घरी असतो, असं असतं? कसं असतं? एक वडिलांकडे आणि एक मम्मीकडे राहतो. ओके. आणि आई सुद्धा मग शेतात जाते काम करायला, की आई घर सांभाळते? दोघे काम करते आई. दोन्ही करते. वाव, आई ऑलराऊंडर आहे ना? हो. येस. ओके. सो अच्छा बेटा, तुला काय म्हणजे तू काही विचार केलायस की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? काय ठरवलंस? पायलट. व्हेरी नाईस. तुझी पर्सनॅलिटी पण अशी चांगली आहे, पायलट होण्यासारखी आहे. थँक्यू मॅडम. ओके. बेटा तुला हा ऑनलाईन क्लास पुढे चालू राहिला तर तुला काय वाटतंय, तुला हेल्पफुल राहील का हा पुढे पण? हो ना मॅडम, आता टीचर नसल्याने ते अजून फार मदतदायक होणार. अच्छा, आय थिंक मी तुला सगळं विचारलंय. अच्छा, लास्ट क्वेश्चन हाच राहिलाय. तू कधी असं ऑनलाईन इंटरॅक्शन केलंयस कोणाशी? नाही मॅडम. नाही केलंयस. ओके, ठीक आहे. नैतिक, खूप छान. तू खूप गुणी विद्यार्थी आहेस, तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय. खूप छान. आणि तू नक्की पायलट होशील, मला तर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू फॉर द ब्लेसिंग मॅडम. मोस्ट वेलकम बेटा. ओके, नेक्स्ट स्टुडंटला दे बेटा फोन. हॅलो मॅम. हॅलो बेटा, तुझं नाव काय आहे? निलिमा. निलिमा. ओके. निलिमा, आडनाव काय बोललीस बेटा? गावित. गावित. ओके. एक सेकंड. हा, निलिमा तू कितवीला आहेस बेटा? 10th स्टँडर्ड. अच्छा, तू 10th ला आहेस. हो. बेटा, ओके. आणि तू किती वर्षांची आहेस बेटा? 15. 15. Yes. ओके. तुला लवकर टाकलं शाळेमध्ये है ना? ओके. आणि तू हॉस्टेललाच राहतेस बरोबर? तुमच्या शाळेत कोणी डे स्कॉलर नाहीयेत का? सगळे हॉस्टेलला राहतात? नाही आहे मॅडम, थोडेफार. अच्छा, थोडेफार आहेत. अच्छा, ओके. सो बेटा मला सांग, तुझ्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी मी, माझे वडील, माझी मम्मी आणि माझा मोठा भाऊ. अच्छा, मोठा भाऊ आहे तुला. आणि वडील काय काम करतात बेटा? माझे वडील सुतार आहे. काय आहे? सुतार, ते लाकडाचे ओ वाव, कार्पेंटर. येस येस, कार्पेंटर. येस, वाव. मग तुला पण आवडतं त्यांचं काम, असं बघायला काय करतायत पप्पा, है ना? आणि आई काय करते का? आई पण कुठे जाते कामाला? आई हाऊसवाईफ आहे. ओके, ग्रेट. हाऊसवाईफ असणं हे सगळ्यात मोठं काम आहे जगातलं, है ना? ओके. अच्छा बेटा, तुझ्या घरी मोबाईल किती आहेत? 2. 2 आहेत. पप्पांकडे, दोन्ही पप्पांकडे असतात की कसं असतं? नाही, एक मम्मींकडे असतं, पप्पांकडे असतं. हो. ओके. अच्छा, तुझा आवडता सब्जेक्ट काय आहे? माझा आवडता सब्जेक्ट सायन्स आणि इंग्लिश. सायन्स अँड इंग्लिश. ओके. ओके, आता थोडस आपण ऑनलाईन क्लास बद्दल बोलूया. तू आतापर्यंत मागच्या काही दिवसात अटेंड केला, मागे 2-3 आठवडे तुम्ही नसेल केलं, हे शाळा तुमची शिफ्ट झाली तेव्हा. तू जेवढं पण अटेंड केलंस, तुला कसं वाटलं हा ऑनलाईन क्लास? मला भारी वाटलं, म्हणजे मस्त शिकवायच्या मॅडम, एक्सप्लेन पण चांगल्या करायच्या, चांगलं कॉन्सन्ट्रेट केलं, चांगलं समजायचं पण.
एकदम फ्रेंडली राहायच्या. मॅडम काय विचारलं ते आन्सर पण द्यायच्या. असं चांगलं वाटतं. ओ ग्रेट. अच्छा. ओके. आणि मग तुला कोणत्या सब्जेक्ट्स जेवढे पण सब्जेक्ट शिकवतात तुम्हाला? 10वीचं हा? मला माहित नाही. तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट शिकवतायत? आम्हाला इंग्लिश, सायन्स आणि मॅथ. 3च सब्जेक्ट आहेत ना तुम्हाला पण सध्या? हो. ओके. मग तुला कसं ओव्हरऑल वाटतं हे तिन्ही सब्जेक्ट समजतात शिकवलेले? हो मॅडम. समजतात. अच्छा. एक सेकंड. कोणत्याही विषयामध्ये डिफिकल्टी येत नाहीये तुला? नाही. नाही येते. ओके. आणि असा कोणता विषय ज्याच्यामध्ये हे ऑनलाईन क्लासमुळे खरंच हेल्प झाली? तसं तर सर्वांमध्ये हेल्प झाली, पण खरं तर मॅथ मध्ये खूपच हेल्प झाली मॅडम. ओके. चांगलं समजवतात ना असं म्हणून. मॅथ्स मध्ये तुला जास्त हेल्प झाली है ना? ओके. आणि 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 काय राहिलं तुला विचारायचं? अच्छा. सो बेटा मला सांग, हा ऑनलाईन क्लास जो आहे हा असाच पुढे चालू राहिला तर तुला काय वाटतं, तुला हेल्प होईल का ह्याची? हो मॅडम. ओके. आणि तू असं ऑनलाईन कधी इंटरॅक्शन केलंयस कोणाशी, जसं आता आपण बोलतोय तसं? नाही केलंय. अच्छा. ओके. आणि लास्ट क्वेश्चन आहे, तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? IAS ऑफिसर. वाव, व्हेरी गुड. व्हेरी गुड बेटा निलिमा. थँक्यू सो मच. तू खूप छान आन्सर्स दिलेस आणि खूप छान थँक्यू मॅम. बोलतेस तू. ओके. आता तुझ्या बाजूला अजून नेक्स्ट स्टुडंट आहे, तिला दे फोन. हॅलो बेटा. हॅलो, माझा आवाज येतोय बेटा? तुझा आवाज येत नाही बेटा, मोठ्याने बोल जरा. येतोय. ओके. तुझं नाव काय बेटा? बेटा आय थिंक तू जिथे बसली आहेस ना तिथे रेंज व्यवस्थित येत नाहीये. तू थोडस जिथे निलिमा बसली होती ना तिकडेच तू बस. ओके. हा, आता बोल, तुझं नाव सांग. हॅलो. हा बोल बेटा, तुझं नाव सांग. प्रियांशी. प्रियांशी. अच्छा. प्रियांशी, तुझं सरनेम काय, आडनाव काय बेटा? मावची. अच्छा. आणि तू कितवीला आहेस बेटा? 8वीला. 8वीला आहेस. ओके. तू किती वर्षांची आहेस बेटा? बेटा परत एकदा बोल, तुझा आवाज ना कट झाला. 12. 12. ओके. अरे तू तर खूपच छोटी आहेस. तुला लवकर टाकलं शाळेमध्ये है ना? तू पण हॉस्टेलला राहतेस? तुमचा आवाज नाही येते. अच्छा थांब, आता येतोय आवाज? हॅलो. हो.
ओके. अच्छा, तू हॉस्टेलला राहतेस का बेटा? हो. ओके. आणि कधीपासून आहेस तू हॉस्टेलमध्ये? पहिलीपासून आहे. पहिल्या इयत्तेपासून? अरे वा. मग तुला हॉस्टेलमध्ये तुझे खूप सारे फ्रेंड्स असतील ना आता? हो. ओके. तुझ्या घरी कोण कोण आहे बेटा? मी, माझी 2 बहिणी आहेत आणि आई वडील. अच्छा, बहिणी आहेत तुला? काय म्हणालीस, परत एकदा सांग. किती बहिणी आहेत? 2 बहिणी आहेत? 2. ओके. माझ्याहून 2 मोठे आहेत. अच्छा, ओके. आणि भाऊ नाही आहेत तुला? नाही. नाही. ओके. आणि तुझे वडील काय काम करतात बेटा? फार्मर. वाव, फार्मर. तुला पण आवडतं शेतात जायला? हो. हा. ओके. ओके. अच्छा बेटा, तुझ्या घरी मोबाईल किती आहेत? 2. 2 मोबाईल आहेत. आणि ते दोन्ही पण मोबाईल कोणाकडे असतात? एक मम्मीकडे आणि एक पप्पाकडे. ओके. आई सुद्धा शेतामध्ये जाते काम करायला? हो. ओके. बेटा, तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे? मॅथ आणि सायन्स. मॅथ्स आणि सायन्स. ओके. आणि तू हे ऑनलाईन क्लासेस अटेंड केलेले आहेस मागच्या काही दिवसात? मागच्या महिन्यामध्ये तू केला असतील ना अटेंड? हो. अच्छा, तुला कसं वाटले? समजतंय शिकवलेलं? हो. अच्छा. कोणत्या विषयात तुला हेल्प होते ह्या ऑनलाईन क्लासमुळे? मॅथ. मॅथ्स मध्ये हेल्प होते. आणि कोणता विषय तुला समजत नाहीये शिकवलेला? सर्व समजतं. समजतात तुला? अच्छा. एक मिनिट. ओके. सो मग आता हा ऑनलाईन क्लास बेटा असं चालू राहिला तर तुला असं वाटतं की तुला 10वी पर्यंत जर हा क्लास मिळाला तर तुझा अभ्यास चांगला होईल? सॉरी बेटा. ओके, लास्ट क्वेश्चन राहिलाय. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? डॉक्टर. व्हेरी गुड. एक मिनिट हा बेटा. ओके. सो मी आता बघते काही क्वेश्चन राहिले का तुला विचारायचं. एक सेकंड. ओके, ठीक आहे बेटा. थँक्यू सो मच प्रियांशी. वेलकम मॅम. ओके, तुझ्या टीचरकडे फोन दे बेटा. हॅलो मॅम. हॅलो मॅडम. थँक्यू सो मच. तुम्ही खूप कोऑपरेटिव्हली सगळे आन्सर्स दिलेत. आणि मुलं, विशेष करून मुलं खूप छान आहेत. म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या पण शाळेतल्या मुलांशी बोलले, मला म्हणजे इतकं व्यवस्थित उत्तर देणारी पहिल्यांदा बघितली. कौतुक वाटतंय मला. सो थँक्यू सो मच.
ओके मॅडम, मला फक्त माहिती नंतर पाठवून द्या मुलांची, नंबर हो घेतलाय ना. चालेल. हा ठीक डे आहे, स्कॉलर थँक्यू. मुलांचे ना. हा, डे स्कॉलर किंवा हॉस्टेलमध्ये पण असे जे असतील ज्यांना खरंच ह्या क्लासची गरज आहे, हे मी विशेष करून ह्या उद्देशाने आहे हे, की पुढे जाऊन जर ह्या मुलांना लॅपटॉप वगैरे द्यावा लागला, तर ज्या मुलांना खरंच त्यांची परिस्थिती नाहीये चांगली, पण त्यांना ह्या क्लासची गरज आहे, अशी मुलं. ओके ओके ठीक आहे. चालेल. ओके, थँक्यू मॅडम. ओके थँक्यू. बाय. बाय मॅडम.